राज ठाकरेंना सोबत घेण्यात आम्हाला रस, आमचे विचार जुळतात. पालिका निवडणुकीमध्ये जिथं शक्य असेल तिथं राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार, फडणवीसांची माहिती. ईव्हीएमवर दोषारोप करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मचिंतन करावं, भविष्यातही त्यांना चांगल्या जागा निवडून येतील. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा राहुल गांधींना टोला. ईव्हीएम विरोधात राहुल गांधी सोलापूरच्या मार्कडवाडीमधून लॉंग मार्च काढणार. रविवारी शरद पवार देखील जाणार. मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर फेरमतदान करण्याचा झाला होता प्रयत्न. पुण्याच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच, पालकमंत्री आम्हाला हवं. दादा गटाच्या प्रदीप गारटकर यांची मागणी, तर वरिष्ठ सांगतील ते मी करणार. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. गृहमंत्रीपदाऐवजी भाजपकडून शिंदेंना महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा पर्याय, सूत्रांची माहिती. मित्रपक्षांनी काम केलं नाही. देवेंद्र भुयार, सुनील टिंगरे, अतुल बेनकेंसह राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची अजित पवारांकडे नाराजी. सभागृहात काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींच्या बाकाखालून नोटांची बंडलं सापडली. सभागृहाच्या तपासणी दरम्यान कॅश सापडल्याचा दावा. चौकशी सुरू असल्याची सभापतींची माहिती. पैशाचं बंडल सापडल्याचा आरोप हास्यास्पद. हे पैसे माझे नाहीत. राज्यसभेमध्ये जाताना माझ्याकडे केवळ 500 रुपये होते. काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींनी आरोप फेटाळले. दिल्लीला येण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी बदलला. शेतकऱ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित. बैठक घेऊन पुढचा निर्णय जाहीर करणार. आरबीआयकडून शेतकऱ्यांना दिलासा. कृषी कर्जाची मर्यादा वाढवली. आता हमीशिवाय शेतकऱ्यांना कर्ज मिळणार. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन. वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.